घराणेशाहीची टीका, राजकीय चिखलफेक, सातत्यानं होणारी वैयक्तिक टीका, ट्रोलिंगचा महापूर आणि पक्षाला लागलेली गळती. कोणत्याही सर्वसामान्य नेत्याचा राजकीय प्रवास संपवण्यासाठी एवढं पुरेसं ठरतं. पण हा डाऊनफॉल झाल्यानंतर जेव्हा मोठा कमबॅक होतो तेव्हा चर्चा तर होतेच. एकेकाळी ज्यांना राजकारणात नौकं समजलं गेलं, पप्पू म्हणून हिणवलं गेलं, ट्रोलिंग आणि मीडिया ट्रायल काय असतं याचे चटकेच ज्यांना राजकारणात सुरुवातीपासून बसले, त्यांनाच आज जे पाठबळ मिळतंय ते बघता 2029 मध्ये मोठा चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाही असं प्रेडिक्शन आतापासूनच राजकीय वर्तुळात होतंय. राहुल गांधी आज ज्या प्रगल्भपणे देशाच्या विरोधी पक्षाची धुरा सांभाळतायत ते बघता नजीकच्या काळात सत्ताधारी भाजपसाठी ही नक्कीच मोठी डोकेदुखी ठरणार असं म्हटलं जातंय. गेल्या काही वर्षांमध्ये राहुल गांधींचं ज्या आक्रमकपणे भाजपला घेरलंय ते पाहून लोकशाहीत विरोधी पक्षाला किती महत्त्व असतं याची नक्कीच सर्वांना जाणीव झाली असावी. भारतीय राजकारणाचा पट गेल्या काही वर्षात वेगानं बदलताना दिसतोय. एकेकाळी विरोधकांकडून सातत्यानं लक्ष केले जाणारे काँग्रेस नेते राहुल गांधी आज देशातील सर्वात प्रमुख विरोधी आवाज म्हणून समोर आले. संसदेपासून तर थेट रस्त्यांपर्यंत ज्यांनी भाजपला कोंडीत पकडलंय त्यावरून 2029च्या लोकसभा निवडणुकीत ते सत्ताधाऱ्यांसमोर सर्वात मोठं आव्हान ठरणार असल्याचं म्हटलं गेलंय. गेल्या काही काळातील राहुल गांधी यांची राजकीय सक्रियता पाहता त्यांच्या राजकारणात कमालीची प्रगल्भता आणि परिपक्वता आल्याचं मत राजकीय वर्तुळात उमटताना दिसतंय. आज ते केवळ काँग्रेसचे नेते राहिले नसून संपूर्ण देशातील विरोधी पक्षांचा एक मजबूत चेहरा बनलेत. राहुल गांधी यांच्या राजकीय कारकिर्दीला खरी कलाटणा देणारी घटना ठरली ती त्यांनी काढलेली भारत जोडो यात्रा आणि त्यानंतरची भारत जोडो न्याय यात्रा. हजारो किलोमीटरचा पायी प्रवास करून त्यांनी थेट जनतेशी संवाद साधला. यामुळे सोशल मीडियावरील त्यांची प्रतिमा पूर्णपणे बदलली आणि सर्वसामान्य जनतेत त्यांच्याबद्दल प्रचंड विश्वास निर्माण झाला. विरोधी पक्षनेते म्हणून संसदेत राहुल गांधी यांची भूमिका अत्यंत आक्रमक राहिली. अदानी अंबानी मुद्दा, बेरोजगारी, महागाई आणि जातीनिहाय जनगणना यांसारख्या मुद्द्यांवरून त्यांनी थेट पंतप्रधान आणि सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं. संसदेतील त्यांची भाषणं आणि थेट आक्रमक प्रश्न विचारण्याची शैली यामुळे सत्ताधारी पक्षाला अनेकदा बचावात्मक पवित्रा घ्यावा लागतो. राहुल गांधींचा संसदेतील युक्तिवादही अतिशय प्रभावी असतो. शेतकऱ्यांच्या MSP कायदेशीर हमीभावाच्या मागणीला राहुल गांधी यांनी दिलेला जोरदार पाठिंबा, लष्कर भरतीच्या अग्निवीर योजनेविरोधात घेतलेला पवित्रा, नुकत्याच झालेल्या नीट घोटाळ्यावरून लाखो विद्यार्थ्यांच्या बाजूने उभं राहून त्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर केलेलं आंदोलन असो किंवा मग आत्ताचं E20 विरोधातलं आंदोलन किंवा मग राम मंदिर चोरी प्रकरण, राहुल गांधी यांना इग्नोर करणं भाजपला ठरवून देखील जमलेलं नाही. लोकसभेतील त्यांची भाषणं अत्यंत प्रभावी आणि मुद्देसूद ठरतात. काही वर्षांपूर्वी देशभर ट्रोलिंगचा विषय ठरलेले हे तेच राहुल गांधी आहे का असा प्रश्न पडावा इतकी त्यांच्या राजकारणात प्रगल्भता आल्याचं राजकीय विश्लेषक म्हणतात. एकेकाळी ट्रोलिंगचा सामना करणाऱ्या राहुल गांधींना आज सोशल मीडियावर प्रचंड पाठिंबा मिळतोय. त्यांची संसदेतील भाषणं, युट्यूबवरील लोकांसोबतचे अनौपचारिक गप्पांचे व्हिडिओ असोत की अचूक टायमिंग साधणारे ट्विट्स यामुळे तरुणांमध्ये त्यांची क्रेज वाढलेली दिसते. या सर्व घडामोडी पाहता 2029च्या निवडणुकीत काँग्रेस त्यांच्या नेतृत्वाखाली एक मोठी झेप घेईल आणि भाजप समोर ते एक स्ट्रॉंग पर्याय म्हणून उभे ठाकतील असं चित्र आज नक्कीच दिसतंय. मोदींना सुद्धा राहुल गांधींचा चेहरा खटकतोय. परंतु आता प्रश्न असा आहे की राहुल गांधी यांचं नेतृत्व मजबूत होत असलं तरी 2029ची लढाई केवळ एका व्यक्तीच्या भरवशावर जिंकणं काँग्रेससाठी सोपं नसेल. राजकारणातील काही तटस्थ आणि वास्तववादी मुद्द्यांचा विचार करणं ही तितकंच गरजेचं ठरतंय. भाजप हा जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षांपैकी एक आहे. त्यांच्याकडे असणारी मजबूत संघटनात्मक बांधणी, तळागाळातील कार्यकर्त्यांचं जाळं आणि नरेंद्र मोदी यांच्यासह असणारी तगडी नेतृत्व फळी या आव्हानाला सामोरं जाणं काँग्रेससाठी मोठं आव्हान आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांना मिळालेलं यश सामूहिक होतं. राहुल गांधी कितीही मजबूत झाले तरी ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, शरद पवार, उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल यांसारख्या प्रादेशिक नेत्यांना सोबत घेतल्याशिवाय भाजपला हरवणं अशक्यच ठरेल असं म्हटलं जातं. त्यामुळे 2029 मध्ये आघाडी टिकवून ठेवणं आणि जागा वाटप सुरळीत करणं, रुसवे बाजूला सारणं ही खरी इंडिया आघाडीसाठी कसोटी असेल. दुसरीकडे राहुल गांधी यांच्या लोकप्रियतेचा आलेख वाढला असला तरी भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात केवळ एका चेहऱ्याच्या जोरावर संपूर्ण निवडणूक जिंकता येत नाही.
काँग्रेसला राज्यात आपले स्थानिक संघटन मजबूत करावं लागेल, तसेच पक्षांतर्गत गटबाजी संपवावी लागेल. निवडणुका अजून दूर आहे. जनतेचा मूड आणि राजकीय मुद्दे वेगानं बदलतात. आज असणारी लाट 2029 पर्यंत टिकवून ठेवणं आणि जनआंदोलनाचं मतांमध्ये रूपांतर करणं यावरच काँग्रेस भवितव्य अवलंबून असेल. उदाहरणासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा विचार केला तर या ठिकाणी ही गटतट दिसून येतात. वडेट्टीवार गट, पटोले गट अशा गटांमध्ये इथली काँग्रेस विभागली आहे. नीट तसेच टीईटीच्या मुद्द्यांवर देशात राहुल गांधी रान पेटवत असताना प्रदेश काँग्रेस मात्र साखर झोपेते. राज्यात विरोधी पक्ष नेता नाही, सत्ताधाऱ्यांना एकटे उद्धव ठाकरे जाब विचारतात, काँग्रेसचं अस्तित्व दिसत नाही. अशात एकट्या राहुल गांधींमुळे देशात काँग्रेस आघाडी सत्तेवर बसवण्याची स्वप्न बघणाऱ्यांना झोपेतून उठवणं गरजेचं आहे. विरोधी पक्ष हा एकट्याच्याच भरवशावर मजबूत होत नसतो. त्यासाठी सर्वांचं सहकार्य गरजेचं असतं. भाजपमध्ये सध्या तरी एकसूत्रता दिसते. त्याचं राज्यातलं संघटन अगदी मजबूत आहे. त्यामुळे त्यांना निवडणुकांमध्ये विरोधकांना चितपट करणं अगदी सोपं जातं. ते म्हणतात ना, शत्रू जरी असला तरी त्यातील काही चांगले गुण आत्मसात करावेत, असं काँग्रेसनंही किमान आपलं संघटन वाढवून देशभरात सर्वत्र एकजूट दाखवून विरोधी पक्षाची भूमिका चोख पार पाडावी अशी अपेक्षा व्यक्त होते. थोडक्यात सांगायचं तर राहुल गांधी यांनी गेल्या काही वर्षात आपल्या राजकारणाची दिशा आणि दशा दोन्ही बदलली. ते आज एक परिपक्व आणि आक्रमक नेते म्हणून प्रस्थापित झालेत, या शंका नाही. मात्र 2029च्या महासंग्रामात भाजपला पराभूत करण्यासाठी केवळ राहुल गांधींची वैयक्तिक प्रतिमा पुरेशी ठरणार नाही, तर त्याला काँग्रेसची मजबूत संघटनात्मक बांधणी आणि मित्रपक्षांची खंबीर साथ याची जोड द्यावीच लागेल. पण राहुल गांधींचा परफॉर्मन्स जर अशाच पद्धतीने टिकून राहिला तर उद्याच्या भविष्यात नरेंद्र मोदींसमोर राहुल गांधींचा चेहराच पर्याय म्हणून दिसू शकतो. सध्या ते वातावरणही आहे. तुम्ही कसं पाहता? पंतप्रधान नरेंद्र मोदी की पंतप्रधान म्हणून राहुल गांधी? कोणता चेहरा तुम्हाला योग्य वाटतो? जरूर कमेंट करा. जय महाराष्ट्र.